नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर बघा या ठिकाणी आपण परत एकदा बघा IBPS पॅटर्ननुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025साठी बघा रोजच्या सारखं मित्रांनो पद गट ड शिपाई या पदासाठी गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी आपण आज मित्रांनो परत एकदा प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर करत आहोत. बघा या ठिकाणी आजचा जो भाग आहे जवळपास 16वा भाग आहे. बघा या अगोदर तुम्ही 15 भाग अभ्यासले नसेल, या 15 भागांच्या आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्ररित्या मी ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे. अवश्य बघा तुम्ही जर हे सर्व काही याच्या अगोदरील 15 भाग अभ्यासले नसेल, अवश्य ते सर्व काही 15 भाग तुम्ही अभ्यासून घ्या. बघा त्यात देखील यासारखे महत्त्वाचे प्रश्न ठिकाणी आम्ही कव्हर केलेले आहेत. तर बघा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्याच ठिकाणी पहिलीच बार आपल्या चॅनलला भेट दिली असाल किंवा पहिली बारच जरा तुम्ही व्हिडिओ बघत असाल सबस्क्राईब करून घ्या. बघा आता पहिला प्रश्न, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता काय तर IBPS अशा प्रकारचे प्रश्न रिपीट करत नाही. या प्रकारचा या ठिकाणी बरेच जण आता कमेंट वगैरे करतील, तर एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी बघा आपण बघा या ठिकाणी जवळपास आज बघा एकूण जे 15 भाग अभ्यासलो आहोत त्यामध्ये तुम्ही बघून घ्या मित्रांनो कशा लेवलच्या ठिकाणी प्रश्न संच आपण आजपर्यंत कव्हर केलेले आहेत. सर्व काही मित्रांनो बघा अवघड स्वरूपाचे. तर मित्रांनो आजचा जो भाग आहे या ठिकाणी थोडासा आपण सोप्या लेवलचा घेतला आहे. तर बघा तर 1 ते 50 पर्यंत मित्रांनो सर्व समसंख्यांची बेरीज किती या प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर काहीच करू नका. पहिली समसंख्या कोणती आहे बघा मित्रांनो, 1 ते 50 मध्ये 2 आहे, 2 घ्या. पुन्हा या ठिकाणी बघा बेरीज म्हणलं आहे, बेरीजचं चिन्ह. शेवटची संख्या कोणती आहे बघा 1 ते 50 मध्ये समसंख्या 50 आहे बघा, 50 घ्या. आता याच्या छेदामध्ये काय करा, बरे आपण 2 संख्याची या ठिकाणी बेरीज केली म्हणून 2 घ्या आणि गुणाकारात 1 ते 50 मध्ये एकूण मित्रांनो समसंख्या 25 आणि विषम संख्या 25 म्हणून या ठिकाणी आपण 25 या ठिकाणी घेऊन टाकू. तर आता बघा 2 प्लस जर 50 केलं एकूण झाले 52. 52 छेदामध्ये मित्रांनो हे 2 गुणाकारात 25. ओके. आता काय करा, बेनं जर आपण या 52ला भागलं, बे 1 बे, बे 2 4, उरलं 1 बे सख 12. आता मित्रांनो आलं किती 26 गुणाकारात या ठिकाणी 25 आलेला आहे. आता बघा तुम्ही सरळ ठिकाणी काय करा, 25चा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही वर्ग करा. किती 25चा वर्ग मित्रांनो या ठिकाणी किती होतं बघा 625 या ठिकाणी होतं किती 625 या ठिकाणी 25चा वर्गमूळ होतो. एकदम सोपी ट्रिक अशा प्रकारचं सोडवण्यासाठी. 25चा वर्ग 625 प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही 25 हे प्लस याच्यामध्ये एकूण 25 तुम्ही ॲड करून टाका. आता बघा या ठिकाणी मित्रांनो 5 आणि 5 10, हातच्याला 1, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5 आणि हे 6ला 6 एकूण किती 650. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर आहे. पुढे बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न, पुढील उदाहरण या ठिकाणी सोडवायचं आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्याला बघा परीक्षेमध्ये या प्रकारचे उदाहरणं सोडवा, या प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काही करू नका, अशा प्रकारचं उदाहरण दिलं या ठिकाणी तुम्ही पहिलं तुम्हाला एक बघा पेन दिली जाते विभागाकडून आणि एक कोरं पान दिलं जातं. तर काय करा, अशा प्रकारे तुम्ही असं जर गणित दिलं पहिलं तुम्ही मांडून घ्या. 3 गुणाकारात 3 प्लस 20 मायनस 4 भागिले 2 पुन्हा गुणाकारात 6 पुन्हा भागिले 2 प्लस 1. तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे हा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा कंचे भागू बेव काय लक्षात घ्या, कंचे भागू बे व या मित्रांनो बघा नियमानुसार हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. काय क म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, ओके. मग भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे परत गुणाकार, बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी. तर आता काहीच करू नका, सरळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कण म्हणजे या ठिकाणी आपल्याला या जर उदाहरणामध्ये कंस असेल तर आपल्याला कंस सोडवायचा आहे. त्या ठिकाणी उदाहरणामध्ये या ठिकाणी कंस नाही म्हणजे या ठिकाणी क कटलं. या ठिकाणी चे सुद्धा नाही म्हणजे चे सुद्धा घेण्याची गरज नाही. आता काय आहे भागाकार, तर याच्यामध्ये भागाकार आहे काय आहे. तर बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम आता भागाकार करून घ्या. तर काय करा, आता बघा
भागाकार करायसाठी काय करा, हे 3 गुणाकारात 3 जशाच तसे ठेवून टाका. 3 गुणाकारात 3, पुन्हा प्लस 20ला 20 मायनसला मायनस. आता बेदोनी 4 भागाकार, पुन्हा गुणाकारात, पुन्हा बेत्रिक 6, पुन्हा प्लस 1 गुणाकार झाला. आता भागाकार झाला. आता भागाकाराच्या खाली काय आहे, गुणाकार. या ठिकाणी आता गुणाकार करा. 3 गुणाकारात 3 9 प्लस हे 20 मायनस. आता 2 गुणाकारात 3 गुणाकार, 3 दोन्ही 6 प्लस 1. ओके. मग गुणाकाराच्या खाली काय, बेरीज. या ठिकाणी आता पहिलं बेरीज करून घ्या. बघा या ठिकाणी 2 आणि 9 झाले किती, या ठिकाणी बघा 2 आणि 9 एकूण 29 झाले मित्रांनो. किती, 2 आणि 9 या ठिकाणी एकूण 29 मायनस या ठिकाणी 29. ओके. आणि हे 29 आणि मित्रांनो इकडलं जे 1 प्लसमध्ये आहे हे 1 ॲड करा. 1 केलं झालं किती, 29 आणि मायनस हे 6 करून टाका. आता यात आपण जर 30मधून मायनस 6 केले झालं किती, 24 या ठिकाणी उरलं. हे आपलं बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे. बघा एक महत्त्वाची बात म्हणजे या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी बघा 1500 प्लस प्रश्नांच्या ठिकाणी एक महाठोकळा क्रिएट केलेला आहे. तर बघा हा जो महाठोकळा आहे अवश्य खरेदी करा. या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला IBPSने रिपीट केलेली GK GS या ठिकाणी करंट अफेअर्स बघा तुम्हाला मित्रांनो मिळून जातील. तर बघा मित्रांनो अवश्य हा जो महाठोकळा आहे तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या खरेदी करून. तर काय करा, खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 या नंबरवर फक्त 99 रुपये पे करा. पे केली स्क्रीनशॉट नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही मित्रांनो हा जो महाठोकळा आहे या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर अवश्य बाय करा. IBPSने मित्रांनो रिपीट या ठिकाणी केलेली सर्व काही प्रश्न संच या ठिकाणी असणार आहेत. पुढचा प्रश्न बघा 0.01 प्लस 0.0001 प्लस 0.0011 बरोबर किती, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर काय करा बघा, या जर प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर कशी मांडणी करा. तर हे असं करा बघा तुम्ही सरळ हे जे 0 घ्या, 0 पुन्हा पॉईंट आहे 0.1 आहे सरळ घ्या. मग पुन्हा काय केलं, आता या बाजूकडून तुम्ही मांडू नका. आता आपल्याला पॉईंटमध्ये काढायचं आहे उत्तर. आता डाव्या बाजूकडून इकडं मांडत द्या. ओके. तर आता बघा या ठिकाणी प्लस पुन्हा 0 पुन्हा पॉईंट आहे पुन्हा 3 बार 0.1 आहे. हा एक 0 हा एक 0 हा एक 0.1 पुन्हा या ठिकाणी प्लसचं चिन्ह आलं. हे 0 पॉईंट 2 बार 0 2 बार 1. ओके. 2 बार 0 2 बार 1. आता करा याची गुणाकार 0.000 पॉईंट. ओके. मग पुन्हा या ठिकाणी बघा हे जे मित्रांनो आहे पुन्हा 1.00 एकूण 1 पुन्हा 0.1 पुन्हा 1 2. ओके. या ठिकाणी आलं किती बघा आता 0.0112 आहे काय बघा या ठिकाणी. हा आहे बघा. पर्याय क्रमांक या ठिकाणी 0.0112 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा चौथा, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणले. तर बघा मित्रांनो या प्रकारचा प्रश्न विचारला परीक्षेत तर काहीच करू नका. या ठिकाणी बघा या चारही पर्यायामध्ये मित्रांनो पॉईंट नंतर सर्वात मित्रांनो लहान अंक कोणताही लक्षात इतकंच ठेवायचं आहे तुम्हाला. काय हे जे मित्रांनो सुरुवातीचे अंक आहेत या ठिकाणी सर्व समान आहेत 16 16 16. तर आता बघा या ठिकाणी पॉईंट नंतर मित्रांनो सर्वात लहान अंक कोणता आहे तो लक्षात घ्या. या ठिकाणी सर्वात लहान तर हे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी 198 बघा हा मित्रांनो सर्वात लहान 16 पॉईंट नंतर मित्रांनो 198 या ठिकाणी बघा हा सर्वात लहान या ठिकाणी बघा 198 मित्रांनो पॉईंट नंतर हा अंक सर्वात लहान आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे काय 16 पॉईंट काय किती मित्रांनो 16.198 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. पुढे पाचवा बघा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला हा प्रश्न जर अशा प्रकारचा परीक्षेमध्ये विचारला बरेच जण या ठिकाणी प्रश्न हा सोडवत नाहीत कारण अवघड वाटतो. काही करू नका. अशा प्रकारचा प्रश्न विचारला पहिलं काय करा हे वरचे एकूण 3 9 घेऊन टाका. एकूण 3 9 घेऊन टाका गुणाकारात 9 गुणाकारात 9 खाली एकूण किती 9 होतं 2
ओके, आता सर्व 9 कट करा. हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, उरलं किती फक्त आणि फक्त 9. ओके, आता बघा या ठिकाणी एका अंक एक मित्रांनो या ठिकाणी काय, तर बघा या ठिकाणी पॉईंट नंतर किती अंक आहेत, या ठिकाणी 1 आहे 1, या ठिकाणी पॉईंट नंतर किती अंक 2, पुन्हा या ठिकाणी पॉईंट नंतर किती अंक, या ठिकाणी 3 आहेत. या सर्वांची बेरीज केली झाले 6. पुन्हा या ठिकाणी पॉईंट नंतर किती अंक आहेत बघा, या ठिकाणी पॉईंट नंतर एकूण 4. ओके, या ठिकाणी पॉईंट नाही. आता सर्व मित्रांनो या 6 मधून एकूण 4 जर पॉईंट गेले, उरले किती 2, म्हणजे या ठिकाणी किती 2 अंक सोडून आपल्याला या ठिकाणी पॉईंट द्यायचं आहे. तर त्या ठिकाणी तर आपल्याला एकच अंक भेटला आहे. तर काही करू नका, तुम्ही 0 लावू नका, त्यासमोर काय 0 लावा. या ठिकाणी 2 अंक जमले, मग पॉईंट द्या, पुन्हा 1 0 वाढून घ्या. काय 9.09 पर्याय क्रमांक या ठिकाणी ब. आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, M/L गुणाकारात x + C/L बरोबर प्रश्नचिन्ह. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न रोमन अंकामधून आहे. बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, या ठिकाणी रोमन अंकानुसार मित्रांनो हा जो आहे आपल्याला या ठिकाणी प्रश्न हा सोडवायचा आहे. तर बघा असा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सर्व रोमन अंक माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण बाजूला मित्रांनो सर्व काही या ठिकाणी रोमन अंक मांडून घेतलेले आहात. तर बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारला, M भागाकारात L, पुन्हा गुणाकारामध्ये मोठं x आहे, पुन्हा प्लस C - L बरोबर प्रश्नचिन्ह. तर काय M म्हणजे मित्रांनो किती, तर M म्हणजे 1000 आहे. त्या ठिकाणी 1000 घ्या मित्रांनो. 1000ला मित्रांनो रोमन अंकामध्ये M म्हणतात. M म्हणजे 1000 भागाकारात L म्हणजे 50. ओके, पुन्हा गुणाकार x म्हणजे 10, पुन्हा प्लस C म्हणजे 100 आणि पुन्हा -L म्हणजे 50. या ठिकाणी आताच आपण कंचे भागबिंदूनुसार आपल्याला सोडायचं आहे. तर कंचे भागबिंदूनुसार सोडवताना काय करावं, पहिले आपल्या ठिकाणी भागाकार करावं लागते. तर हा 1 0 कॅन्सल करा, हा 1 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10 आणि समोरचा 1 0, हा 0 जसाच तसा. ओके, 20 आलं. पुन्हा गुणाकारात हे 10ला 10 प्लस 100 - 50. ओके, आता बघा 20 10 एकूण 200, हे 200 घ्या प्लस हे 100 - 50. 100 200 प्लस जर आपण 100 केलं झाले किती एकूण 300, मायनस जर आपण 50 केलं झालं किती एकूण 250. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी ब. आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब 250 या ठिकाणी असणार आहे. तर ओके मित्रांनो, कळलं तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात आणि या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला सोडवायचे असतात प्रश्न. तर बघा एकदम मित्रांनो सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी आपण सर्व काही प्रश्नांचं कव्हर करत आहोत. तर बघा सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करून घ्या. बघा या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय केलं आहे बघा, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. काहीच करणार का अशा प्रकारचा प्रश्न विचारला. तर काय प्रश्न काय विचारलं ते बघा, 5 क्रमवार संख्येची बेरीज मित्रांनो सरासरी म्हणजे मित्रांनो त्या 5 क्रमवार संख्या आहेत एकामागे एक येणाऱ्या, या सर्वांच्या मधली संख्या ही 48 आहे. किती या ठिकाणी 48 आहे. तर याच्या मित्रांनो इकडे कोणते दोन संख्या असतील, 48च्या मागली 47 आणि 47च्या मागली 46. पुन्हा इकडे दोन कोणती संख्या 48च्या बाद 49, 50च्या 49च्या बाद या ठिकाणी 50. तर या ठिकाणी पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज विचारलं. तर पहिली संख्या 46 आणि प्लस शेवटची संख्या 50. ओके, या बघा आता हा 6ला 6 जशाच तसं आणि 4 आणि 5 9 म्हणजे एकूण किती. पर्याय क्रमांक या ठिकाणी ड 96 आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचे राईट आन्सर काढता येतं. शेवटचा या ठिकाणी प्रश्न बघा, 100 पर्यंत असणाऱ्या सर्व काय मित्रांनो, तर 100 पर्यंत असणाऱ्या सर्व या ठिकाणी आपल्याला काय तर विषम संख्यांची सरासरी मित्रांनो काढायची आहे. तर बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचे जे मित्रांनो राईट आन्सर आहे कशा प्रकारे काढू शकतो. या ठिकाणी 100 पर्यंत मित्रांनो असणाऱ्या 1 ते 100 पर्यंत आहे या प्रश्न. तर पहिली विषम संख्या कोणती 1 आहे. 1 या ठिकाणी सरासरी म्हणलंय म्हणून मित्रांनो काय करा प्लसचं चिन्ह घ्या मध्ये. शेवटची विषम संख्या 1 ते 100 पर्यंत 99 छेदामध्ये एकूण दोन संख्यांची बेरीज म्हणून 2.
आता काय करा, 99 प्लस 1 100, छेदामध्ये 2 जर भागलं आलं किती, 5 दोन्ही 10, 0ला 0 जशास तसं, म्हणजे मित्रांनो किती एकूण या ठिकाणी 50 आलं मित्रांनो, या ठिकाणी एकूण किती 50. तर आता काय करा मित्रांनो बघा, या ठिकाणी सॉरी थोडंसं आपण या ठिकाणी चुकलं आहे बघा. तर काय करा, हे जे मित्रांनो आता बघा, हे 1 प्लस 99 जे घेतलं आपण, पहिली विषम संख्या, शेवटची 2 संख्यांची बेरीज म्हणून 2, पुन्हा याच्या गुणाकारात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे, तर याच्या गुणाकारात आपल्याला आता 50 या ठिकाणी घ्यायचं आहे बघा, काय एकूण 50 या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर काय करा बघा, आता हे जे 50 आहे, 50ला 50 तशाच तसं घ्या. हां, हे बघा आता हे 91 किती 100, भागाकारात 2, पुन्हा गुणाकारात 50ला 50. ओके, हे 2 बेक बे, पुन्हा बे पंचे 10, हा 0ला 0. ओके, आलं किती 50 गुणाकारात 50 बरोबर 5 5 25, हे समोरचे 2 0 जशास तसे, म्हणजे या ठिकाणी किती एकूण 25 या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे बघा. पर्याय क्रमांक या ठिकाणी काय आहे बघा, क, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. तर बघा मित्रांनो, हे होते आपले या ठिकाणी आजचे मित्रांनो जे की 8 प्रश्नसंच मित्रांनो, जे की IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो एकदम मित्रांनो महत्त्वाचे असणार आहेत. जर मित्रांनो बघा तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही अवश्य लाईक करा. तुमच्या या आपल्या भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत आपला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. अद्याप या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मित्रांनो भेटू पुन्हा अशा नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये मित्रांनो. तोपर्यंत काय करा, घ्या काळजी, करा अभ्यास.